सत्य आहे. मला काय वाटतं, तू ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या ना, त्या तू शेतकरी कायद्याखाली घेतल्या असं जर आपण सिद्ध केलं तर तुझ्यावरचे समधे आरोप एका फटक्यात खोटे ठरवता येते. कळलं का? हं, काय काय बोललो मी? अरे सांग ना, काय झालं? अरे मी इतकं समजा महत्वाचं तुला सांगतोय आणि तुझं लक्ष नाही, म्हणजे काहीतरी मेजर लफड झालेलं आहे. काल मी फार्म हाऊस वरनं घरी गेल्यावर तुझ्यात आणि प्रियात काही हे बघ, मी निघताना तुला हेच सांगणार होतो, चांगल्या माणसाशी चांगलं वागावं हा माणुसकीचा कायदा आहे अरे. आणि माझ्या बायकोनं विश्वासघात केलाय तो बसतो तुझ्या माणुसकीच्या कायद्यामध्ये. अरे पण वहिनीने विश्वासघात केला म्हणजे हे तुला वाटतंय? हे बघ, मला काय वाटतं ते महत्वाचं नाही, ते पुरावे काय सांगतात ना ते महत्वाचं. पुराव्यांना माणुसकीच्या कायद्यात जागा नसती, सत्य ध्यानात ठेव. समजा आपण असं समजलं की वहिनीने तुला त्रास दिला, तुझा विश्वासघात केला, अरे पण त्याची शिक्षा द्यायची म्हणून तू त्या प्रियाचा वापर करतोयस, हे कितपत बरोबर आहे अरे? हा, अरे त्या पोरीच्या मनाचा विचार कर बाबा, उगाच तिच्या मनाशी खेळायचं अरे चांगलं आहे गे? हे बघ, शत्रूनं केलेला वार पचवता येतो, पण आपल्या जवळच्या माणसानं केलेला विश्वासघात पचवणं त्यापेक्षा 10 पटीने जास्त अवघड असते, हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. कळलं का? अरे त्या प्रियानं आधीच आयुष्यभर लई दुःख भोगलेलं आहे, तू अजून तिच्या जीवारी घाव घालायला निघाला. अरे तू लाख सोड घेशील, पण त्या प्रियाची काय चूक आहे? हा, अरे ती तुमच्या घरात आश्रयाला आली, तुझ्या प्रेमात पडली, हा, पण तिचं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगायच्या आधीच तू लग्न करून मोकळा झाला आणि ती लटकली ना. आणि तू अजूनही असा वागला, तिच्या बरोबर प्रेमाचं नाटक करत राहिला, आणि तिला जर नंतर कळलं की हे समज प्रेमाचं नाटक होतं, तिने काय करावं? कुठं जाऊ बोंबलत? हे बघ, एवढंच आहे ना तर तिनं सोडून जावं मला. चांगलं आहे का तुझं? अरे असं कुठं असतंय का? हा, मनात आणलं धरलं, मनात आणलं आणि सोडलं. आता माझ्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर दे. इतके दिवस झाला तू बोंब बोलतोय, मंजिरी वहिनी तुझा विश्वासघात केला, विश्वासघात केला, अरे मग तू का नाही गेला सोडून इतक्या दिवसात? हा, अरे येड्या, असंच असते. आपला जेव्हा आपल्या मनावर ताबा राहत नाही ना, तेव्हा समजावं माणसानं की आपलं ते एक प्रेम आहे. आलं का ध्यानात? प्रिया आणि सत्यजित फार्म हाऊस वरून आल्यापासून बघते मी, प्रिया काहीशी उदास दिसते मला. नाही ग, मला तर तसं काही नाही वाटत. नाही नाही म्हणजे तसं प्रिया म्हणाली मला की ती आणि सत्यजित खूप आनंदात होते, पण तिच्या बोलण्यात काहीतरी असं वेगळं जाणवलं मला. म्हणजे मनात एक आणि ओठावर तिसरंच काहीतरी. नाही ग, अगं तसं काय बी नाही, तू जास्त विचार करायलीस. असं काय करता वंस? प्रियाचा विचार करायला नको का मला? खरंय तुझं. तुमच्याशी ती काही बोलली का? नाही, जे तुला सांगितलं तेवढंच. वंस, तुम्ही खरं सांगताय ना? नाही म्हणजे नक्की तसं काही नाही आहे ना? अगं बहिणी, तसं काय असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? आणि आजपर्यंत मी काय लपवले तुझ्यापासून? पण मग मलाच असं का वाटतंय? वहिनी, तू लय विचार करायलीस बघ, म्हणून तुला भासवत आहे. तसं असेल तर चांगलंच आहे म्हणा. म्हणजे हा, आता तिचा चेहरा थकल्यासारखा दिसतोय, पण परवासाची दगदग झाली असेल ना. आता तूच बघ ना, काल गेले आणि लगेच आज आले, त्यात फिरणं बी झालं असेल, थकली असेल विचार. पण आता तिनं सांगितलं तेव्हा पटलं की नाही तुला? हो. मग झालं तर अगं न ग विचार करूस, होईल समजा व्यवस्थित. तसं नाही वंस,
सत्यजित आणि प्रियानं अगदी आनंदात राहावं असं वाटतं मला. सारखं डोक्यामध्ये तेच विचार चालू असतात. बोलल्याशिवाय नाही राहत. वहिनी नग ग इतका विचार करूस. होईल समजा व्यवस्थित. वा सासूबाई, तुम्ही तर परत एकदा वरमाई व्हायची तयारी सुरू केलीत. प्रिया काय एवढ्या तेवढ्या प्रवासाने थकणारी मुलगी नाही. नक्की काय झालंय ना, जाऊन बघायलाच पाहिजे. प्रिया, काय ग, कसा झाला हनीमून? हे लाजतीयस की काय? अरे बापरे, रडतीयस का? काय झालं? नाही उगी उगी, हा, रडू नको बाळ. हे बघ, मला तुझ्या सिंपथीची गरज नाहीये. काय काम आहे ते बोल. तू काय काम करणार माझं? तुझंच काही काम असेल तर सांग, मी करीन. बर, बाय द वे प्रिया, रडत का होतीस? फार्म हाऊसची हवा मानवली नाही का चोरलेला नवरा मानवला नाही? नेत्रा, माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस, नाहीतर मी तुझा जीव घेईन. मी जे बोलले ना ते करून दाखवी ना. तू जीव घेणार माझा? प्रिया, त्या असल्या पोकळ धमक्या ना दुसऱ्या कोणाला तरी द्यायच्या. लहानपणापासून ना रस्त्यावर वाढलीये. त्या असल्या धमक्या खूप पचवल्या आणि खूप दिल्यात पण. त्यामुळे तुझ्या या असल्या धमक्यांना घाबरून ना मंजिरी तुझे पाय धरेल. तिला दे जाऊन धमक्या, मला नाही द्यायच्या, कळलं ना? नेत्रा, तू आता हा माधव, काय? अरे पण हे कसं? तू आई आणि सत्यजितला सांगितलंयस? बरं ठीक आहे, मी बघते. प्रिया, मला घरी यायला उशीर होईल. बाय. सत्यजित, एक मिनिट. मी काय बोलते ते ऐकून घे प्लीज. प्रिया, लवकर बोल. काय आहे? सत्यजित, आपल्या फार्म हाऊसवर आग लागली. हॅलो सत्यजित, दादासाहेब, दादा. आग 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 नाही, या आगीशी आमचा कुठलाही संबंध नाही. कुणीतरी राजकीय वैमनस्यातून आमच्यावर ही कारवाई करताय. कुठल्याही चौकशीला आम्ही तयार आहोत. निर्दोष सापडणार आणि दोषी सापडलो तर राजकारण सोडून देऊ आम्ही. दादासाहेब, मी आहे आशिष. स्वप्न, ड्रीम, स्वप्न पडलं. तुम्ही झोपड केली आमची. कोंबड कापलं. दादासाहेब, थांबा, थोडा वेळ थांबा. बोला. कोंबड कापलं, पण भाजायला काही नव्हतं. मग काय, दिलं फार्म हाऊस पेटवून आणि खाल्लं कोंबड. विखे, हा साहेब, कोंबड कापलं.
आनंद बास, तांबडे बाबा तुम्हाला फळ देणार. फोन लावा, त्या विंजेला फोन लावा. लावा. तुम्हाला चांगले कपडे करू आपण आता. एक काठी पण घेऊन नवी जे आता हा. विंजे, झोपलात का? आता झोपायचं नाही. आत्ताच्या आत्ता उठायचं आणि सकाळी मुधोळकरच्या घरी जायचं. त्याला पैसे मागायचे, त्यांनी दिले नाही तर परत मागायचे. रिकाम्या हातानं परत यायचं नाही. आणि आता झोपायचं आहे. आता झोपायचं, सकाळी फ्रेश मूड मध्ये मुधोळकरच्या घरी जायचं. ठेवू? ठेवा. शूरवीर, शूरवीर, शूरवीर. दादा सर, प्रिया, प्रिया, हे सगळं काय झालं? तू मला कसं माहित असणार? तू आईशी बोललीस का तू? हो, मावशीने खूप मोठा धक्का घेतलाय. देवघरात जाऊन बसले आणि कोणाशी काहीही बोलायला तयार नाही. माझ्याशी पण काही बोलली नाही. तिने असा पण केलाय की जोपर्यंत देव तिला उत्तर देत नाही तोपर्यंत ती त्याच्या समोरून हलणार नाही. अगं पण हे असं करून कसं चालणार आहे? मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काहीच ऐकायला तयार नाही. आणि आणि हे कुठे आहेत? मला तर काही सुचेनासंच झालंय. काल रात्रीपासून कुठे गेलेत काही कळायलाच मार्ग नाही. मला कळल्यावर मी त्याला ताबडतोब कळवलं होतं. तो ऑफिसमधनच फार्म हाऊसवर गेला होता. तेव्हापासून त्याचा फोनही स्विच ऑफ लागतो. खूप काळजी वाटते अगं प्रिया. म्हणजे मनात नाही ते विचार येऊन जातात. परवाच तुम्ही दोघे फार्म हाऊसवर जाऊन आलात ना, तेव्हाच जर काही झालं असतं तर. नाही, नुसतं विचार करून सुद्धा अस्वस्थ व्हायला होतं मला. आम्ही फार्म हाऊसवर गेलो होतो पण तो विषय आता संपलाय. पुन्हा त्याबद्दल बोलून काय होणार आहे? तू त्यांना फोन करून बघतेस का? हा, म्हणजे पुन्हा एकदा करून बघ ना. मी केला असता पण. बरं ठीक आहे, मी करते. अहो मी सगळं संपलंय. आता काही सुरलं नाही. उभ्या घराचं एका रात्रीत कालपर्यंत जिथे आपलं फार्म हाऊस उभं होतं तिथे आता फक्त मातीचा ढिगारा आणि जळलेल्या लाकडांची राख उरली. आम्ही आत येऊ शकतो का मुधोळकर साहेब? आजच्या डीलसाठी काय काय क्लॉजेस आपण त्यांच्या समोर ठेवायचे त्याची तयारी केलीस ना तू? हो दादा, सगळं तयार आहे आता. काय का अंकिता, काय झालं? कोणाचा फोन आहे? अगं सांग ना, काय झालं? मी मंजिरीला सहजच फोन केला होता. मी एकदा सांगितलं होतं ना, या घरामधून मंजिरीला अजिबात फोन करायचा नाही म्हणून. दादा प्लीज माझं ऐकून तर घ्या. मंजिरीकडून असं कळलंय की सत्यजित रावांच्या फार्म हाऊसला आग लागून सगळं भस्मसात झालंय. दादा, हे सत्यजित रावांच्या मागे काय दुष्टचक्र लागलं काही कळत नाहीये. एका संकटातून बाहेर येतात न येतात तर दुसरं समोर उभं आहेच.
दादा मला नक्की वाटतं ह्याच्यात काहीतरी घातपाताची शक्यता आहे. नक्की काय ते नंतर समोर येईलच. पण आता या क्षणी सत्यजित रावांशी बोलणं आवश्यक आहे. फोन लाव. नमस्कार सत्यजितराव, शिवराज बोलतोय. नाही, आत्ताच तुमच्या फार्म हाऊस बद्दल समजलं. दादाला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. काका, मी आता जरा एका महत्वाच्या मीटिंगमध्ये मीच करतो फोन थोड्या वेळात. ओके ओके, ठीक आहे. सत्यजितराव जरा कामात होते दादा, करतायत परत फोन. बाकी काहीच मुद्दा नाही. आमचे पैसे परत कधी देणार ते सांगा. म्हणजे आता सगळी परिस्थिती तुमच्या समोर आहे. माझं हे फार्म हाऊस विकून मी तुम्हाला तुमचं पार्ट पेमेंट करणार होतो, पण आता हे असं झालंय. पण सत्यजित मुधोळकर हे नाव इतकं हलकं नाही आहे की तुम्ही हा असा अविश्वास दाखवावात. बरोबर आहे तुमचं, पण हे बघा, माझं फार्म हाऊस आणि आजूबाजूची सगळी जमीन इन्शुअर्ड आहे. इन्शुरन्सचे पैसे आले की ठरलेलं पेमेंट मी करेन. आता माझा नाईलाज आहे. आता मी काहीच करू शकत नाही. सॉरी, येतो मी. विंजे हे बघा, प्लीज प्लीज असं करू नका. मी तुमचा पैसा न पैसा परत करेन. प्लीज मला थोडीशी मुदत मिळवून द्या, प्लीज. अहो, हे आम्ही बऱ्याच वेळा ऐकतो, पण या बोलण्याचं पुढे काहीच होत नाही. तुम्ही मागे रिक्वेस्ट केलीत, मी तुम्हाला मुदत दिली. आता मी काहीच करू शकत नाही. सॉरी. विंजे प्लीज. हे बघा, अहो तुम्ही नका काळजी करू. सगळं नीट होणार आहे. मला नाही ऐकायचं काही. तुला जर काही करायचंच असेल तर जा आणि सगळ्यांना इथे घेऊन ये. त्यांना सांग मला बोलायचं आहे त्यांच्याशी. जा. गौरांग दादांनी बाहेर भेटायला बोलवले. उठ लवकर. काय ग, पण तू जा ना. मी काय करणार तिकडे येऊन? अरे अरे तुला कळतंय का मी काय करणार? काय विचारतोयस? मी जाऊन सांगू का तिथे ही प्रॉपर्टी माझी आहे, मला ह्याच्यात हिस्सा द्या म्हणून? कळतंय का तुला काही? उठ लवकर. मित्रा, अगं अशा वेळेला आपण दादाशी काय बोलणार? बाळा, तू हुशार आहेस की नाही? तुला ऐन वेळेला नक्कीच सुचेल काहीतरी. तू प्लीज उठ. मित्रा, माझ्या ना पोटात अचानक दुखायला लागलं. थोबाड फोडी ना लहान मुलांसारखा वागला तर. अगं थांब. शी, काय कटकट आहे बाबा तुझी. कटकट नाहीये, पण हीच वेळ आहे. आता जाऊन आपण या प्रॉपर्टीवरती आपला हक्क सांगायला हवाय. तू सगळ्यांना जाऊन हे सांगायला हवंयस की ह्या जमिनीवर तुझाही समान अधिकार आहे. जरा वेळ विचार करायला हवा. अरे वेळ हातातनं निघून चाललीये. विचार करत बसशील ना तर रस्त्यावर यायची पाळी येईल आपल्यावर. वाट लागेल आपली. कळतंय का? अगं पण बघ मित्रा, म्हणजे मला दादा समोर दिसला ना अशा वेळी की सॉलिड भीती वाटते ग. जेव्हा तोंडाने पोट फुटेपर्यंत खातोस ना, ते तोंड उघडायची वेळ आली आता. त्या तोंडाचा वेगळा काहीतरी उपयोग करा आता गौरांग राजे. ए, तू असं दरवेळेला बोलते. जा, मी नाही तुझं ऐकणार. तुला काय करायचं ते कर, जा. मला काय हौस आहे का तुला असं बोलायची? पण तुला कळतच नाही ना रे राजा. मी सांगतेय ते समजून घ्यायचा प्रयत्न कर. हा, आणि मी काय माझ्यासाठी बोलतेय का? मला एक सवय आहे गरिबीत राहायची. पण तुझं काय होईल? रस्त्यावर राहावं लागेल असं भिकाऱ्यांसारखं. खायचे प्यायचे हाल. हा, नाही छे छे छे. ए, मला हे काय शक्य नाही. तू काय? हो ना, मग आता खाली जा आणि सगळ्यांना सांग. हा, आणि हे बघ, आत्ताच आपण जर बोललो नाही ना तर नंतर आपल्याला पश्चाताप करायची वेळ येईल. रस्त्यावर येऊ आपण. हा, आणि घाबरतोस कशाला?
मी आहे ना तुझ्या बरोबर. तू आहेस माझ्यासोबत? हो. नक्की? नक्की. दादा आलेत सगळे. आई, मावशी नाही येणार. ती देवघरात बसली. तुम्हा सर्वांना इथे असं बोलवण्याचं कारण हेच आहे की मला तुम्हा सर्वांशी काहीतरी बोलायचं आहे.